वंदे मातरम. मी जितेंद्र भावे, संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. तुम्हाला सगळ्यांना आनंद वार्ता द्यायची आहे, विशेषतः तरुणांना आणि तरुणींनाच. म्हणजे बाकीच्यांचं मला वावड आहे असं अजिबात नाही, पण मला असं वाटतं तरुणींनी राजकारणाकडे जास्त मोठ्या प्रमाणावर आकृष्ट झालं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती सगळ्यांच्या निवडणुका लागत आहेत. तर तुम्हाला नगरसेवक बनण्याचा, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच होण्याची एक नामी संधी आलेली. आणि आपण लोकशाही प्रधान राष्ट्रामध्ये राहतो, तर राजकारणातच सगळ्या गोष्टी ठरतात. आता मी जिथे ही मुलाखत देतोय तो मोबाईल सुद्धा लोकसभेमध्ये मंजूर झाला, मग तो विधानसभेत मंजूर झाला आणि मग तो खाली विकायला आला. जोपर्यंत ही लोक परवानगी देत नाही तोपर्यंत काहीच होत नसतं. तर राजकारणच प्रत्येक गोष्ट ठरवत असल्यामुळे तुम्ही राजकारणाचा द्वेष, राजकारणाची किळस, राजकारणाचा तिरस्कार अजिबात करायचा नाही. राजकारण अतिशय सुंदर आहे आणि तेच तुमचं जीवन घडवत असतं, जीवन चालवत असतं. त्यामुळे त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. राजकारणाची गटारगंगा झाली, राजकारण गुघाणे, हे डोक्यातनं काढा. राजकारण अतिशय सुंदर आहे, तुम्ही सहभागी व्हायचंय, त्याला अति सुंदर करायचं आहे आणि तुमच्या सहभागानं ही स्वच्छता मोहीम खूप चांगल्या पद्धतीनं होऊच शकेल असा मला दृढम्य विश्वास आहे. तर त्यामुळे तुमचं स्वागत करतो. पैसे लागणार नाही. तर या राजकारणात तुम्ही येण्याचं कारण असं आहे की निर्भय महाराष्ट्र पार्टी झिरो बजेट इलेक्शन्स आणि झिरो बजेट पॉलिटिक्स करते. गेल्या 4-5 वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेतल्या गेलेल्या नाहीत. तर ही एक हुकुमशाहीची चाहूल लागावी अशीच कृती गेल्या 4-5 वर्षापासून हे सत्ताधारी आणि विरोधक मिळूनच करतायत. सरळ आमचा आरोपच आहे की फक्त सत्ताधारी नाही करत आहे ते, कारण विरोधकच इतके कच्चे आहेत की ते का बरं करू देत नाही आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. तर याचा फायदा घ्या आणि राजकारणात या आणि ही हुकुमशाही आहे ना नेस्तनाबूत करा, त्याच्यात सहभाग वाढवा. जर आपण घराचा एखादा कोपरा वर्षानुवर्षे स्वच्छ केला नाही तर तो अस्वच्छ राहतो, आपण त्याची किळस करतो. तसंच राजकारणाचं झालंय. राजकारण हा कोपरा सगळ्या भारतीयांनी मिळून अस्वच्छच ठेवला, दुर्लक्षितच ठेवला, त्याची गटारगंगा झाल्यासारखं आपल्याला वाटतं, कारण आपण तिथे स्वच्छता करायला जात नाही. राजकारणात सहभाग घ्या. राजकारण अतिशय सुंदर आहे. तुमचं स्वागत आहे. पैसे लागणार नाही, कोणालाही कर्जबाजारी होऊ देणार नाही, कोणाची नोकरी धंदा याला बोट लागू देणार नाही, आच लागू देणार नाही. स्वागत करतो. राजकारणात या. निर्भय महाराष्ट्र पार्टी.